पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, येशूचा बाप्तिस्मा झाला. येशूचा बाप्तिस्मा झाला. आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 3 पवित्र वचन 13 पासून आम्ही वाचतो. येशूचा बाप्तिस्मा योहानाच्या हातून झाला. आणि जेव्हा येशूचा बप्तिस्मा झाला तेव्हा आकाश उघडलं आणि पवित्र आत्मा कबुतराच्या रूपामध्ये येशूवर उतरला. म्हणजे येशू पवित्र आत्म्याने भरून गेला. हो, आमचा सुद्धा बप्तिस्मा होताना आम्हाला पवित्र आत्मा देण्यात येते. आम्हाला सुद्धा सामर्थ्य मिळते, शक्ती मिळते, आम्हाला बल मिळते, पवित्र आत्म्याचं बल. प्रत्येक व्यक्तीचा जेव्हा बप्तिस्मा होतो तेव्हा आम्हाला पवित्र आत्मा मिळते. आणि मग जेव्हा पवित्र आत्मा मिळते त्याच्यानंतर काय होते? आमची जबाबदारी वाढते. आमची जबाबदारी वाढते. येशूचा बप्तिस्मा झाल्यावर पवित्र आत्मा मिळाला आणि पवित्र आत्म्यानं तो भरून गेला आणि त्याची जबाबदारी वाढली. मग त्यांनी काय केलं? आत्म्याने प्रभू येशूला निर्जन प्रदेशामध्ये नेलं, पहाडावर नेलं, एकांत स्थळामध्ये नेलं, एकांत स्थळामध्ये. आणि तिथं प्रभू येशू प्रार्थना करू लागला. प्रार्थना करू लागला, प्रार्थना करू लागला, एवढा प्रार्थना करू लागला तो येशू सर्व विसरला. कारण येशूचे कार्य सुरू होण्याच्या पूर्वी येशूला सामर्थ्य प्राप्त करायचं होतं, शक्ती प्राप्त करायची होती. आणि म्हणून येशू प्रार्थना करू लागला. आणि तो प्रार्थना करत 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 40 दिवस 40 रात्र येशूने प्रार्थना केली, उपवास करून प्रार्थना केली. त्यांनी नाही काही खाल्लं, नाही पिलं. त्यांनी 40 दिवस 40 रात्र त्यांनी उपवास केला. प्रियजनो, आमचा सुद्धा जेव्हा बप्तिस्मा होतो तेव्हा आमच्यामध्ये पवित्र आत्मा येतो. आणि जेव्हा पवित्र आत्मा येतो तेव्हा आमची जबाबदारी वाढते आणि पवित्र आत्मा आम्हाला परमेश्वराशी जोडते, आम्हाला प्रार्थना करण्यासाठी प्रेरणा देते. परंतु होते काय प्रिय बंधू आणि भगिनीनो? आम्ही त्या बाप्तिस्म्याच्या खुशीमध्ये आणि बाप्तिस्मा झाल्यानंतर आम्ही पवित्र आत्म्याला स्वीकार करत नाही आणि पवित्र आत्म्याची प्रेरणा आपण मानत नाही, ऐकत नाही आणि प्रार्थनामध्ये आपण जुळून राहत नाही. खरं म्हणलं तर पवित्र आत्मा आम्हाला सुद्धा प्रार्थनेमध्ये परमेश्वराशी जोडते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, प्रत्येक व्यक्ती ज्याचा बाप्तिस्मा झाला आहे त्याची जबाबदारी काय आहे? आमचा आणि परमेश्वराचा संबंध जुळलेला आहे आणि तो संबंध टिकवून ठेवण्यासाठी आम्ही प्रार्थना केलं पाहिजे. अशीच प्रार्थना नाही तर उपवास करून प्रार्थना केलं पाहिजे. आणि म्हणून हा उपवास काळ, ज्या उपवास काळामध्ये आम्ही आहोत त्या उपवास काळामध्ये आमची फार मोठी जबाबदारी आहे. या उपवास काळामध्ये आम्ही अशासाठी उपवास करतो की आम्ही प्रार्थनेमध्ये राहून, उपवासाचा अर्थ हा की आम्ही परमेश्वरासोबत राहणे, परमेश्वराशी जुळून राहणे आणि परमेश्वराशी जुळून राहून आमचा आणि परमेश्वराचा संबंध, नातं आणि आमचं प्रेम वाढवण्यासाठी आणि परमेश्वरापासून शक्ती प्राप्त करण्यासाठी येशूने 40 दिवस 40 रात्र उपवास केला. आणि त्याच्यानंतर काय झालं? त्याचं शरीर एकदम अशक्त झालं. त्याला खूप भूक लागली, त्याचं तोंड सुकून गेलं, त्याला बोलता येत नव्हतं, तो लहाकत होता. आणि अशा परिस्थितीमध्ये शैतान त्याची परीक्षा पाहण्यासाठी आला. परंतु शैतानाला हे माहित नव्हतं येशूचं शरीर कमजोर झालं, परंतु येशूचा आत्मा बळावला होता. त्याला दैवी शक्ती त्याची वाढली होती. तो परमेश्वराशी जुळून होता आणि परमेश्वराचे सामर्थ्य त्याच्यावर आलं होतं. आणि म्हणून शैतानाने येशूची परीक्षा घेतली, परंतु शैतान टिकू शकला नाही. येशूने शैतानावर
विजय मिळवला, कारण त्यांनी परमेश्वराशी संबंध जोडून आपली आध्यात्मिक शक्ती वाढवली होती. प्रियजनो, आम्हाला सुद्धा या उपवास काळामध्ये उपवास करून प्रार्थना करून परमेश्वराशी आमचा संबंध मजबूत करणे, त्याच्यासाठीच हा उपवास काळ. आणि म्हणून आपण जास्तीत जास्त प्रार्थनेमध्ये राहिलो, आमचा आणि परमेश्वराचा संबंध वाढला पाहिजे, मजबूत झाला पाहिजे, परमेश्वराचे सामर्थ्य आमच्यामध्ये आलं पाहिजे. त्याच्यासाठीच हा उपवास काळ करतो. आणि प्रत्येक बाप्तिस्मा झालेल्या व्यक्तीचं कर्तव्य आहे की आम्ही जास्तीत जास्त प्रार्थनामध्ये राहावं, प्रार्थना करावं. प्रियजनो, आम्हाला प्रार्थना करण्यासाठी कधी कधी काही विषय भेटत नाही. विषय काय आहे प्रियजनो? आम्हाला असं वाटतंय कधी मग बिमार आहोत तर प्रार्थना करावं, नाही तर काही अडचण आली तर प्रार्थना करावं, नाही तर काही नोकरी नाही तर त्यासाठी प्रार्थना करावं, असं आम्हाला वाटते. आणि बाकी मग प्रार्थना करणे नाही. प्रियजनो, ते स्वार्थाची प्रार्थना हे आमच्या कामी देणार नाही. परमेश्वराकडे हे मागण्याची गरजच नाही आम्हाला. परमेश्वर आपोआप देतो. परमेश्वराला माहीतच आहे, परमेश्वर आमच्या गरजा जाणूनच आहे, तो आम्हाला देतो. आम्हाला सर्वात आधी ज्याप्रमाणे मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 6:33 मध्ये म्हटलेलं आहे, पवित्र वचन म्हणतो, सर्वात आधी तुम्ही त्याचे राज्य आणि त्याचे नीतिमत्व मिळवण्यासाठी झटा, म्हणजे त्याबरोबर तुम्हाला सर्व काही मिळेल. काय मिळेल? पैसा मिळेल, आरोग्य मिळेल, धन दौलत मिळेल, तुमचे काम कधी रुकणार नाही, काहीच रुकणार नाही. परमेश्वराचे राज्य काय आहे ते आपण शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याचे नीतिमत्व काय आहे, नीती काय आहे ते ओळखण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला सर्व काय मिळणार. म्हणून आम्ही प्रार्थना कशी करावं? मग मला हे दे, मला ते दे, मला हे, एवढीच प्रार्थना आहे, ते तर करायचीच, ते नाही म्हणत नाही, परंतु आपण परमेश्वराशी जुळून राहिलं पाहिजे, परमेश्वराची स्तुती केला पाहिजे, परमेश्वराची महिमा केला पाहिजे, पवित्र आत्म्याचा धावा केला पाहिजे. आणि काय केलं पाहिजे? परमेश्वरा, तू आपल्या पुत्राच्या रक्ताद्वारे आमचे तारण केलेले आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देतो. आपण धन्यवाद दिला पाहिजे, देवाला धन्यवाद दिला पाहिजे, स्तुती केलं पाहिजे. आणि परमेश्वरा, मी माझे सर्वस्व तुझ्या हाती समर्पित करतो, माझा तू चांगला उपयोग कर, असं म्हणून प्रार्थना केलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या आजूबाजूच्या लोकांसाठी प्रार्थना केलं पाहिजे. प्रियजनो, माझ्यापेक्षा कितीतरी संकटात, दुःखात, अडचणीत असलेले पुष्कळ लोक आहेत, आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केला पाहिजे. बिमार लोक आहेत, पुष्कळ कुटुंबामध्ये अशांती आहे, तुटलेले कुटुंब आहेत, पती पत्नीमध्ये झगडा आहे, दारूबाजीमुळे लोक आपल्या कुटुंबामध्ये कुटुंबाची तसनस करत आहेत, मुलं पुष्कळ पापामध्ये जात आहेत, मुलं वाईटाच्या संगतीला जात आहेत, आणि सर्व इकडे तिकडे चोऱ्या, मर्डर हे सर्व होत आहेत, जगामध्ये अशांती आहे. त्यांच्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. प्रभू, त्यांना आशीर्वाद दे, त्यांना बरं कर, त्यांना आशीर्वाद, अशा प्रकारे त्यांना येशूच्या पवित्र रक्ताने अभिषेक करून आपण प्रार्थना केला पाहिजे. प्रभू, तुझ्या पवित्र रक्ताच्या सागरामध्ये त्यांना डुबवून टाक, जेणेकरून त्यांचे संकट दूर होईल. अशा प्रकारे आपण प्रार्थना केली पाहिजे. अशी जेव्हा आम्ही प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वराचे सामर्थ्य आमच्यामध्ये. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, सांगण्याचा अर्थ असा की आपण उपवास काळामध्ये परमेश्वराशी जुळून राहण्याचा प्रयत्न करावा. आणि आपण एक गोष्ट लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे, आमचा बाप्तिस्मा झालेला आहे, पवित्र आत्मा मिळालेला आहे. पवित्र आत्मा आम्हाला प्रार्थना करण्यासाठी प्रेरणा देतो, परंतु आम्ही काय करतो? कधी कधी पवित्र आत्म्याचं न मानता आमच्या इच्छेप्रमाणे आम्ही करतो. प्रत्येक वेळेस पवित्र आत्मा आम्हाला आठवण करून देते की बाबा प्रार्थना करणे आहे, बायबल वाचणे आहे, प्रभूकडे जाणे आहे, प्रभूचे कार्य करणे आहे, परंतु आम्ही काय करतो? मग कधी कधी आमच्या स्वार्थासाठी हे जाऊ दे, हे नंतर होते, हे नंतर केले चालते, हे आताच प्रार्थना करायची काही गरज नाही, अशा प्रकारे आपण म्हणून ते गोष्ट टाळतो. पवित्र आत्म्याची गोष्ट, जे प्रत्येक चांगली गोष्ट आमच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याद्वारे घडते. आणि म्हणून आपण त्रास झाला तरी, संकट झालं तरी, आपण पवित्र आत्म्याची प्रेरणा ऐकून त्याच्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करावा. आणि ज्याप्रमाणे प्रभू येशूने उपवास करून शक्ती प्राप्त केली, शैतानावर विजय मिळवला आणि त्याने आपल्या कार्याला सुरुवात केली, आणि त्याच्यानंतर त्याला दुःख आलं आणि त्या दुःखावर त्याने विजय मिळवला, दुःख सहन करून, आणि त्या दुःख सहनाद्वारे त्याला शक्ती मिळाली आणि
तो तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला, विजयी झाला. प्रियजनो, आम्ही सुद्धा उपवास करून प्रार्थना करून येशूशी जुळून राहिल्याने आम्ही आमच्या जीवनामध्ये यशस्वी होणार. कोणतेही कार्य आमचं रुकणार नाही. आम्ही विजयी बनणार. आमचा विश्वासाची विजयी होणार. आमचा विश्वास आम्हाला सत्याकडे नेणार. प्रियजनो, आपण विश्वास करूया, देवावर विश्वास करूया, प्रार्थना करूया आणि जास्तीत जास्त प्रार्थनेमध्ये राहण्याचा प्रयत्न करूया. प्रार्थना हे आम्हाला देवाशी जुळून ठेवते आणि देवाचे सामर्थ्य आम्हाला प्राप्त करून देते. आणि म्हणून आपण जास्तीत जास्त प्रार्थनेमध्ये राहण्याचा प्रयत्न करूया.